फिफा वर्ल्ड कपमध्ये आज रोनाल्डो आणि मेसीचे मॅच असणार आहे। दिग्गज खेळाडू आज फुटबॉलच्या मैदानात दिसतील। अमेरिकेच्या ह्यूस्टनमध्ये रोनाल्डोच्या नेतृत्वाखाली पोर्तुगाल टीम कांगोच्या टीमसोबत भिडणार आहे, तर मेसीचा अर्जेंटिना संघ अल्जेरियासोबत खेळणार आहे। तर फ्रान्स तब्बल 24 वर्षांनंतर सेनेगलसोबत मॅच खेळणार आहे। मात्र फुटबॉलच्या मैदानात चमकदार कामगिरी करणाऱ्या मेसी आणि रोनाल्डोकडे फुटबॉल चाहत्यांच्या नजरा आहेत। दोघांची विरोधी संघावर गोल करण्याची शैली आणि आक्रमक खेळ पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत। फिफा वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच मैदानात उतरलेल्या केप वर्डेनं स्पेनला बरोबरीत रोखण्यात यश मिळवलंय। केप वर्डे देशाच्या खेळाडूंना स्पेन सोबत कडवी झुंज केली आहे। स्पेन आणि केप वर्डेचा सामना 0-0 असा बरोबरीत सुटलाय। 40 वर्षाच्या वोजिन्यो यानं तब्बल 7 गोल वाचवलेत। स्पेन संघानं 27 वेळा गोल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना गोल करण्यात यश मिळालं नाही। फिफा वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड फुटबॉल टीमला मोठा धक्का बसलाय। अमेरिकेत इंग्लंड फुटबॉल संघाचं प्रशिक्षणासाठी आणलेलं साहित्य चोरीला गेलंय आणि त्यामुळे फुटबॉल सामन्याची तयारी करताना खेळाडूंना अडचणी येण्याची शक्यता आहे। चोरी झालेल्या सामन्यात फुटबॉल शूज आणि इतर साहित्याचा समावेश आहे। खेळाडूंचं साहित्य चोरीला गेल्यानं अमेरिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। फुटबॉल असोसिएशनकडून आता साहित्य चोरणाऱ्या चोरांचा शोध घेतला जातोय, तसंच या प्रकरणी चौकशीही केली जाणार आहे।